श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आज आपण बघणार आहोत मेथीची रस्सा भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी मेथी घेतलेली आहे, जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 वेळेस. टोमॅटो घेतलेला आहे कट करून, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तिखट मिरची थोडी कमी होती म्हणून एक सपक मिरची घेतलेली आहे सोबत. तर आता आपण हे सगळ्यात अगोदर वाटून घेऊयात. थोडंसं बारीक वाटल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे चटणीसारखं वाटून घ्यायचं आहे. आता आपण एका साईडला कढई ठेवूयात. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये मेथी टाकून घेऊयात आणि आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात. तो पण आपल्याला तेलामध्ये परतून आणि एकदम मऊ होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे मेथी आणि टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे आणि ते मऊ पण झालेले आहे. 3-4 मिनिटानंतर हे थोडेसे मऊ व्हायला लागतात, पण आपल्याला हे पूर्ण पाणी शोषून घेईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता भाजीला तेल चांगलं सुटलेलं आहे, मेथीला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये आपण जो वाटून घेतलेला आहे मसाला तो टाकणार आहोत. थोडंसं पाणी ॲड करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. हवं असेल तर आपण यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करू शकतो, पण मी थोडंसंच टाकलेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी हळद टाकूयात. हळद ऑप्शनल आहे, मी थोडीशी टाकलेली आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि परत हे आपल्याला 3-4 मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला उकळी पण येत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे 2-4 मिनटं आपण असं शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता 2-4 मिनिटांनी आपली भाजी अशी छान आळून आलेली आहे आणि मस्त दिसायला पण अशी एकदम यम्मी दिसत आहे. तर तुम्ही ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता. तर मस्त आपली अगदी 10 मिनिटात होणारी आणि कमी साहित्यात होणारी अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.